रामकृष्ण हरी मंडळी, तर तुम्हा सर्वांना प्रथम आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवलेली आहे। अगदी कोल्हापुरी झणझणीत अशी खिचडी बनवलेली आहे। त्यासोबत मस्त असं दही आहे, पाहू शकता, आणि खमंग पाहू शकता। तर ही रेसिपी तुम्ही राणी चॅनलला जाऊन पाहू शकता, आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करू शकता। तर मस्त खा आणि स्वस्थ राहा एकादशीचा उपवास। थँक्यू सो मच। हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर प्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतोय आषाढी एकादशी निमित्त। तर आज आपण बनवतोय कोल्हापुरी झणझणीत खमंग अशी मोकळी मोकळी खिचडी बनवतोय। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, जेणेकरून माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, आणि काय काय साहित्य कसं प्रमाण घेतले ते पाहून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण शाबू घेतलेला आहे। तर आपण याची छान अशी खिचडी बनवणार आहोत एकादशीसाठी स्पेशल अशी। तर एक वाटीवर असं साबुदाणे छान घेतलेले आहेत, आणि आता आपण एका बाउलमध्ये घालून घेणार आहोत, आणि हे स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेऊया। तर खूप सुंदर अशी आपली ही खिचडी आपली वेगळ्या पद्धतीने कोल्हापुरी पद्धतीने आपण खमंग झणझणीत अशी ही खिचडी बनवणार आहोत। तर स्वच्छ 2 पाण्याने हे धुवून घ्यायचे। हे पाणी आपण काढून घेऊया। तर इथे आपण 2 पाण्याने स्वच्छ अशी साबुदाणे हे धुतलेले आहेत, आणि आता मी इथे गरम पाणी थोडंसं घेतलेलं आहे, आणि एक 5 मिनिट आपण असंच हे गरम पाणी थोडंसं नॉर्मल आहे, तर एक 5 मिनिट आपण असंच ठेवून देणार आहोत, जेणेकरून आपला सकाळपर्यंत छान असा हा शाबू फुलला जाईल। एक 5 मिनिट असंच ठेवून देऊया, नंतर हे पाणी आपण काढून घ्यायचं आहे। तर इथे आपले 5 मिनिट भिजवून झालेले, आणि आता हे एका भांड्यामध्ये आपण पाणी काढून घेऊया। आणि अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये ठेवून घेऊया, जेणेकरून छान असा हा शाबू आपला भिजला जाईल, फुलला जाईल। तर आपण आता हा सकाळपर्यंत आपण हा छान असा भिजायला ठेवणार आहोत। आता आपण हे रात्रीचा घालतोय भिजत इथे, आणि उद्या सकाळी आहे आषाढी एकादशी, त्यासाठी खास असा आपल्याला कोल्हापुरी झणझणीत शाबू आपण खिचडी बनवणार आहोत याची। तर आपण इथे रेस्टसाठी ठेवून देऊया। आता इथे आपण शेंगा घेतलेल्या आहेत। शाबूचे तांदूळ आपले भिजेपर्यंत आपण ह्या शेंगा छान अशा फोडून घेऊया शेंगदाणे काढून, आणि ह्या खूप छान शेंगा आहेत चवदार अशा। तर ह्याचे शेंगदाणे सुद्धा खूप सुंदर असे चवीला आहेत। तर आपण अशा पद्धतीने सगळे शेंगदाणे काढून घेऊया, आणि चविष्ट असे हे शेंगदाणे आहेत। तर आपल्या छान असं खिचडी आपली मस्त साबुदाण्याची खिचडी होणार आहे। तर सर्व आपण अशा फोडून घेऊया शेंगदाणे। पाहू शकता गावठी शेंगदाणा कोल्हापुरी। तर सर्व अशा प्रकारे सोलून घेऊया। तर इथे आपले शेंगदाणे काढून झालेले आहेत, पाहू शकता, अगदी गावठी शेंगदाणा कोल्हापूर साईडच्या कसा आहे खणखणीत। तर आता हे आपले छान असे आपण क्रिस्पी भाजून घेणार आहोत, आणि नंतर ह्याचं छान असं कूट करणार आहोत। तर अशा प्रकारे आपलं आता इथे तयारी झालेली आहे। आता आपण हे रोस्ट छान असं करून घेऊया। शाबू भिजत घातलेला रात्रभर बघा कसा भिजलेला आहे, पाहू शकता। हे बघा अगदी छान असा हा शाबू आपला भिजला गेलेला आहे, हे पाहू शकता। आता आपण इथे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अद्रक घेतलेला आहे, हे आपण छान असं मिक्सरला लावून घेणार आहोत। तोपर्यंत इकडे आपले छान असे शेंगदाणे भाजलेले आहेत, पाहू शकता, छान खमंग असे भाजलेत। आता हे पण आपण ह्याचं कूट बनवून घेऊया। अगदी खरपूस असे शेंगदाणे भाजलेले आहेत। आता हे पण कूट घेऊया करून, आणि मिरची तुम्हाला जसं तिखट हवं तशा तुम्ही मिरच्या वापरायच्या आहेत, किंवा लाल तिखट वापरले तरी चालू शकतं। तर मी इथे 4-5 मिरच्या घेतल्यात, आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते
बारीक करून घेऊया आणि शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेऊया. तर इथे पाहू शकता मिरच्या अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेल्या आहे. कोणी चिरून टाकतं, पण मी कोल्हापुरी पद्धतीने बनवणार आहे. खमंग अशी खिचडी आपण बनवणार आहोत. तर एवढं असं मी अद्रकणी हे छान असे मिक्सरला लावून घेतलेले. आपण इथे एक पॅन ठेवलेला आहे आणि आता आपण तेल घालून घेऊया. तर याच्यामध्ये तुम्हाला जिरे घालायचे असेल तर तुम्ही जिरे पण वापरू शकता. उपवासाला जिरे चालतात. तर आपण जिरे 1 चमचा घालून घेऊया. एक चमचा असे जिरे घातले. तर आपण जी पेस्ट केली आहे अद्रक आणि मिरचीची ती घालून घेऊया. तर आपण ही अद्रक आणि मिरचीची पेस्ट केलेली घालून घेतली आहे. आणि ते भरपूर अशा मिरच्या तिखट मिरची वापरलेली आहे. आपली झणझणीत कोल्हापुरी खिचडी बनणार आहे. आणि विशेष म्हणजे मी बटाटा वगैरे वापरलेला नाही आहे. तर मी फक्त शेंगदाणे आणि फक्त ह्याचीच बनवणार आहे. पण अगदी अमेझिंग अशी ही खिचडी बनते. तर छान असं हे परतून घ्यायचं आहे. तुम्ही अशी खिचडी एकदा बनवून पहा. खूप सुंदर अशी. बटाट्यामुळे काय होतं अगदी गिचगिचीत होते. तर ही अशी सडसडीत आणि खमंग मस्त अशी खिचडी लागते. तर आपण आता शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. हे जे कूट बनवलेलं आहे ते ह्याच्यामध्येच घालून घ्यायचे आणि परतून घ्यायचे. छान असं परतून घ्यायचे. आणि आता हे परतल्यानंतर जे आपण हे साबुदाणे भिजवलेले आहेत ते आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. आणि गॅस अगदी स्लो मध्ये ठेवायचा आहे. पाहू शकता. आता हे छान असं परतून घ्यायचे. इथे पाहू शकता मी सर्व खिचडी मिक्स असं सर्व करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये सैंधव मीठ घालायचं आहे. हे उपासाचं मीठ असतं. तर हे मी मीठ घालून घेतले. पाहू शकता. तुम्हाला चवीनुसार तुम्ही घालू शकता. तर मी तर 1 चमचा असं मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण हे वाफलायला ठेवणार आहोत. छान असे ही खिचडी वाफवली जाते आणि अजिबात गिचगिचीत होत नाही आणि सुट्टी सुट्टी आणि झणझणीत कोल्हापुरी खिचडी आपली तयार होते. तर आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. तर एक 5 ते 10 मिनिटं आपण छान अशी वाफलून देणार आहोत. वेट करूया. इथे 10 मिनिटं झालेले आहेत. आपण पाहून घेऊया. तर पाहू शकता इथे किती सुंदर अशी मोकळी मोकळी आपली खिचडी इथे झालेली आहे. पहा. आणि ह्याच्यामध्ये बटाटा घातल्यानंतर थोडीशी गिचकी होते. हे पाहू शकता. तर मस्त कोल्हापुरी झणझणीत अशी आपली खिचडी इथे तयार झालेली आहे. अगदी एक अगदी साबुदाणे कसे फुललेले आहेत पाहू शकता. खूप सुंदर असं झालेलं आहे. पहा. तर आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचे. छान अशी फुललेली आहे आपली खिचडी तयार झालेली आहे. गॅस आता आपण बंद करूया. आपण आता गॅस बंद करूया. तर इथे आपली खिचडी आपण खाली घेतलेली आहे आणि पाहू शकता आता छान अशी आपली सडसडीत अशी छान अशी खिचडी तयार झालेली आहे. पाहू शकता. अगदी मोकळी मोकळी खिचडी इथे आपली तयार झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा. अगदी खमंग झणझणीत कोल्हापुरी खिचडी. अगदी बटाटा वगैरे काही न वापरता आपण मस्त मोकळी मोकळी अशी खिचडी बनवलेली आहे. तुम्हाला जर कोथिंबीर घालायची असेल, कढीपत्ता घालायचा असेल तर तुम्ही वापरू शकता इथे. पाहू शकता. आता आपण एका डिशमध्ये सर्व करून घेऊया. इथे आपण एक डिश घेतलेली आहे. आता आपण डिशमध्ये इथे घालून घेऊया. पाहू शकता. अगदी अशी मोकळी मोकळी आपली खिचडी इथे तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि माझ्या रेसिपी तुम्ही कुठून पाहता नक्कीच कमेंट्स करून सांगा, ज्यामुळे मला छान छान रेसिपी
बनवण्याचा चान्स मिळेल आणि उत्साहपणा वाढेल. तर पाहू शकता किती सुंदर अशी आपली इथे खिचडी तयार झालेली आहे. आता आपण याच्यावरती थोडेसे शेंगदाणे सर्व करून घेऊया. हे रोस्ट केलेले शेंगदाणे आहेत, पाहू शकता रोस्ट केलेत आपण. तर मस्त खमंग झणझणीत अशी आपली इथे खिचडी तयार झालेली आहे. त्यासोबत आपण इथे लिंबाची फोड आणि थोडीशी डेकोरेशनसाठी आपण कोथिंबीर इथे ठेवलेली आहे. तर पाहू शकता किती सुंदर अशी आपली इथे खिचडी इथे तयार झालेली आहे. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा आणि आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. आपले हे चॅनल नवीनच आहे त्यामुळे मला छान अशा रेसिपी करण्यास चान्स मिळेल आणि तुम्ही पाहत राहा माझ्या अशाच न्यू रेसिपी आणि हेल्दी डाएटच्या पण रेसिपी आपल्या असतात. तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तर चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओज आहेत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू सो मच.